धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। काही गोष्टी मानवाच्या अकलना पलीकडे असतात आणि असं म्हणतात, ज्या गोष्टी आपल्या अकलना पलीकडच्या असतात त्याच्यापासून दूर राहिलेलं बरं। मानवाची उत्सुकता पाहता कधी कधी त्याची कीव येते। उत्सुकतेपोटी घेतलेले निर्णय अथवा मूर्खपणा म्हणा, थोड्या वेळानं त्याच्याच अंगलट येण्यास कारणीभूत ठरते। तिथे त्याची सद्विवेक बुद्धीही त्याला वाचवण्यास असमर्थ ठरते। काही गोष्टी आपल्या अकलना पलीकडे असतात हे लक्षात यायला त्याला वेळ लागतो। राजेश आणि सतीश पुण्याहून पनवेलला त्यांच्या एका मित्राचं अरविंदचं लगीन अटेंड करून घरी जात होते। तसं तर लग्न 6 वाजता संपलेलं, पण हा लहानपणीपासूनच मित्र असल्याने त्याच्या रिसेप्शनला सुद्धा थांबणं भाग होतं। म्हणून जवळच्या नातेवाईकांसोबत ते सुद्धा खूप उशीरपर्यंत थांबले होते। सर्व काम आवरता रात्रीचे 10 वाजून गेले। पाहुणे मंडळी तर कधीच गेलेली। थोडेफार जवळचे नातलग आणि कामगार मंडळींची चलबिचल होती। सर्व रिसेप्शन झाल्यानंतर त्यांनी नव्या जोडप्याचा निरोप घेतला आणि परतीच्या मार्गावर लागले। संत गतीनं गाडी रस्ता कापत होती। सतीश गाडी चालवण्यात तरबेज, त्यामुळं रस्ता कोणताही आणि कसाही असो तो बरोबर संयमानच गाडी चालवत होता। प्रवास 3 तासाचा होता, पण एक्सप्रेसवे ने केवळ 2च तासात पनवेल गाठू शकत होते। गाडीत बसल्यापासून राजेशला डुलक्या येऊ लागल्या। काय रे, जेवण जास्त झालं का काय? इतक्यातच पेंगायला लागलास, सतीश मस्करीच्या स्वरात म्हणाला। नाही रे, जरा थकून गेलोय, बाकी काय नाही। ठीक आहे, पड थोडा वेळ, मी आपल्या एरियामध्ये आल्यावर उठवीन तुला। राजेशला उलट चांगलंच झालं। एक मोठी जांभई देऊन तो सीटवरच झोपी गेला। रात्रीचे 11 वाजून गेलेले। एव्हाना गाडी उपमार्ग सोडून मुख्य रस्त्याला लागली तशी वाहनांची वर्दळ देखील कमी झाली। अधूनमधून एखादं दुसरं कंटेनर त्याला साजेशा संत गतीने जात होतं। कार किंवा बाईक तर तिकडून निघाल्यापासून दिसलीच नव्हती। राजेश झोपल्यामुळे आपला एकटेपणा दूर करण्याकरता सतीशनं रेडिओचा आवाज वाढवला आणि आपल्या झुंदीत गाडी चालवायला लागला। रस्ता अगदीच निर्मनुष्य होता। लाईटच्या पोलची सोबत त्यावेळी माणसाच्या सोबतीपेक्षा मोठी भासत होती। सामसूम रस्त्याची सतीशला रोजची सवय होती। राजेश जागा असता तर इतक्या टेन्शन घेऊन बसला असता। गाडी जशी पुण्याची हद्द सोडत होती तसं रेडिओ फ्रिक्वेन्सी सुद्धा एका चॅनलवरून दुसऱ्या चॅनलवर सारखी बदलत होती। कधी गाणी, कधी बातम्या, कधी गाणी। रेडिओचा हा खेळ 5 मिनिटापर्यंत चालला आणि असं करता करता अखेरीस एक चॅनलवर येऊन थांबला। त्यावर बातम्या चालू होत्या। आधीच एवढं दमायला झालेलं आणि त्यात जरा फ्रेश वाटायला रेडिओ चालू केला तर या बोरिंग बातम्या। मनाशी विचार करून सतीश रेडिओ चॅनल बदलणारच होता की तितक्यात एक ओळखीची बातमी येऊ लागली। त्याचे कान टवकारले आणि जरा आवाज वाढवला। बातमी येत आहे थेट मुंबईहून। पुणे एक्सप्रेस हायवेवरून ब्रेकिंग न्यूज। साताऱ्यावरून मुंबईला जाणाऱ्या ट्रकचा आणि कारचा मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर जोरदार अपघात। या रस्त्यावर पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आलेली आहे। अपघात अजून किती नुकसान झाले
किती जण मृत किंवा जखमी झालेत हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. जर तुम्ही ह्या रस्त्याने जात असाल तर ते आत्ताच टाळा आणि जुन्या हायवेनं जाणंच पसंत करा. कारण पोलिसांच्या माहितीनुसार खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. अरे यार, डॅम इट. ह्या अपघाताच्या तर ह्याला पण आजच व्हायचं होतं. आधीच इतका थकून गेलोय, आता जुन्या हायवेनं 1 तास अजून उशीर. यावेळी त्याला त्या बातमीपेक्षा स्वतःच्या नशिबावर जास्त राग आला. एक शेवटचा चान्स म्हणून सतीशनं गाडी एक्सप्रेस वेकडं वळवली, पण दूरनच हायवेच्या टर्नवरच पोलिसांनी नाकाबंदी केलेली दिसली. सतीशनं कचकर ब्रेक दाबला. ब्रेकचा प्रभाव एवढा होता की त्या धक्क्यानं राजेशची सुद्धा झोप उडाली. काय रे, गाडी का थांबवली? ते पण एवढ्या अर्जंट? आणि हे समोर पोलीस का आहेत? रस्ता अडवून. सगळं ठीक आहे ना? राजेशनं काळजीच्या स्वरात विचारलं. सतीश काय बोलणार? इतक्यात 2 पोलीस त्यांच्या गाडीपाशी येताना दिसले. सगळं ठीक आहे, काय झालंय? ते आता पोलीसच सांगतील, त्यांच्या तोंडातून ऐक. एवढं बोलून सतीशनं रेडिओचा आवाज कमी केला आणि बाजूची काच उघडली. इथून साधारण 7-8 किलोमीटरवर एक मोठा अपघात झाला आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची खूप जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. याच्यापुढे तुम्हाला नाही जाता येणार. तुम्ही जुन्या हायवेनंच जा. दोघांनी निराशेनं मान हलवली आणि गाडी जुन्या हायवेकडे वळवली. ह्या अपघाताला पण आजच व्हायचं होतं. आधीच एवढा कंटाळा आलाय, कधी एकदाचा घरी जातोय आणि ताणून झोपतोय असं झालंय. आणि ही सुंदर बातमी मिळाली. राहून राहून राजेशची सुद्धा निराशा झालेली. निराशेनं पुन्हा झोप यायचा प्रश्नच नव्हता. गाण्याचा आवाज वाढवून ते दोघे पुन्हा आपल्या मार्गाला लागले. एव्हाना रात्रीचे 12 वाजून गेलेले. वाहनांची वर्दळ आता संपलेली. जुन्या हायवेवर तर ट्रकसुद्धा दिसायची मुश्किल होती. गाडी बाईक तर लांबच. बघितलं, एवढंच समसूम होतं मगाशी सुद्धा, म्हणून उठवलं नाही तुला. मला काय रोजची सवय, पण तू घाबरला असतास. कोणी सोबत असताना एवढं घाबरायला नाही होत र. पण आज रस्ता जरा जास्तच भकास वाटत आहे. असं नाही वाटत? खरं आहे, एक्सप्रेसवेवर तर थोडी वर्दळ होती. दोघांचं बोलणं चालूच होतं की इतक्यात त्यांना गाडीच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला एक फलक दिसला. थोडा जवळ जाऊन बघितलं तर दोघांच्या भुवया उंचवल्या. सतीशनं गाडी बाजूला लावली आणि दोघे पण आश्चर्याने समोर बघू लागले. कारण समोर फलक तर होता, पण पूर्णपणे रिक्त, रिकामा. जसं काही त्याच्यावरची अक्षरं कुठंतरी गळून पडलेली. तो रिकामा फलक पाहून दोघांच्याही मनात जराशी शंका आली. फलक तर खूप जुना दिसतोय. असं पण नाही की नवीन आहे आणि त्यावर अक्षरे लिहायची राहून गेलेत. एवढा सगळा गंज, धूळ आणि आजूबाजूची झाडी बघून वाटतंय कितीतरी वर्ष जुना आहे, राजेश म्हणाला. सतीशचे लक्ष मात्र दुसरीकडे होतो. तो कोणत्या तरी विचारात मग्न होता. त्याला असं विचार करताना बघून राजेशनं त्याला विचारलं, काय रे, कसला विचार करतोय? समोर बघ, इकडून 2 रस्ते आहेत. जो पुढचा आहे थोडा कर्वक्लेट आणि तो आपला जुना हायवेचा रस्ता आहे. आणि त्याच्या आधी पूर्ण लेफ्ट टर्न आहे. तो जरा शॉर्टकट आहे, खोपोली बायपास रोड. विचार करत होतो ह्या शॉर्टकट रोडने जायचं का? अरे मग विचार कसला करतोयस? तुला आहे ना माहिती रस्ता, मग घे त्या रोडनं गाडी. तसं पण त्या ॲक्सिडेंटमुळे किती उशीर झालाय. घरचे पण काळजी करत असतील. मगाचपासून 2 फोन येऊन गेलेत. अरे हो, मला आहे माहीत रस्ता. मी खूप वेळा ये जा केली आहे ह्या रस्त्याने, पण दिवसा किंवा एकदम पहाटे, आणि ते सुद्धा फॅमिली आणि मित्रासोबतच. असं रात्री अपरात्री तर कधीच नाही. मी ह्या रोडबद्दल खूप ऐकून आहे. हा रस्ता आहे शॉर्टकट, पण तितकाच भयानक सुद्धा. ठिकठिकाणी चोर लुटारू टपलेलेच असतात आणि हात भर म्हणून हा रस्ता हॉन्टेड आहे असं काहीसं मी माझ्या मित्राकडून ऐकलं होतं. अरे मरू दे ते. आपल्याकडे काय आहे? आपल्याला लुटून काय भेटणार त्यांना?
आठाणा, आपण कारमध्ये सुरक्षित आहोत आणि सध्या अशा बनवलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा घरी लवकर पोचणं महत्त्वाचं नाही का? आणि भूताचं काय? दिसेल तर मज्जाच आहे. लहानपणापासूनही भूतांना बघायची हौस तरी पूर्ण होईल, राजेश मस्करीच्या स्वरात म्हणाला. तसं सतीशनं पण पुढचा मागचा विचार न करता गाडी त्या रस्त्याला वळवली. गाडी जशी शॉर्टकट रस्त्याला लागली तसे दोघे जरा सावरून बसले. इकडे तिकडे काही दिसले किंवा ऐकू आले तरी लक्ष नको देऊस, सतीशनं राजेशला बजावलं. चिल रे, नको टेन्शन घेऊस. एव्हाना गाडीने वेग पकडला. हा रस्ता कोणाला फारसा माहीत नसल्यामुळे किंवा या रस्त्याबद्दलच्या अफवा आख्यायिकेमुळे या रस्त्याला एकही गाडी येत नव्हती. जुन्या मुख्य हायवेवर लाईटच्या पोलमुळे जरासं हायसं तरी वाटत होतं, पण ह्या रस्त्याला लाईटचा लांब लांबपर्यंत काहीच पत्ता नव्हता. फक्त गाडीच्या हेडलाईटचा मोजका प्रकाश. गाडीच्या एसीमुळे गाडी पूर्णपणे कूलिंग होऊन थंडी वाजायला लागली. तशी सतीशने एसी बंद करून थोडा वेळ खिडकीची काच खाली केली. जशी काच खाली झाली तसं बाहेरच्या भयान शांततेचा प्रत्यय त्यांना या प्रवासामध्ये पहिल्यांदाच आला. आजूबाजूला जंगल असल्या कारणाने जंगली श्वापदे अशी काय खूप वर्षांनी जागी झाली होती. मधून मधून कोल्हेकुई कानांचा वेध घेत होती. त्या शांततेची पर्वा रातकिड्यांना कुठे, त्यांची किरकिर चालूच होती. आजूबाजूचे वातावरण एक प्रकारच्या गुडतेखाली चिरून गेलं होतं. दोघांना मनोमन तितकीच भीती वाटत होती, पण ह्याची एकमेकासमोर वाच्यता करू शकत नव्हते, किमान ह्या वेळेस तरी नाही. सतीशने भीतीचं प्रतिबिंब त्याच्या चेहऱ्यावर येऊ न देता 5वा गिअर घेऊन गाडीचा वेग अजून वाढवला. पण हा वेग जास्त वेळ टिकवता आला नाही, कारण त्याला बाजूच्या मिररमधून पाठीमागून एक गाडी येताना दिसली. आता ह्या गोष्टीनं आनंदी व्हावं की घाबरून जावं सतीशला काहीच कळत नव्हतं. त्यानं गाडीतल्या सगळ्या काचा बंद केल्या आणि राजेशला ठणकावून सांगितलं, पाठीमागून एक गाडी येत आहे. ती आपल्याला ओव्हरटेक करून पुढे जाईपर्यंत काच उघडू नकोस. राजेशनंही त्याला संमती दिली. सतीशनं गाडीचा वेग जरा कमी केला आणि मागच्या कारला जायला थोडीशी वाट दिली. थोडा वेळ जाऊ दिलं, पण मागची गाडी काय ओव्हरटेक करतच नव्हती. सतीशनं थोडं कंटाळून पुन्हा एकदा मिररमध्ये बघितलं आणि त्यानं मिररमध्ये जे बघितलं तिकडे बघून त्याची बोबडीच वळली. त्याच्या सर्वांगावरून एक शहारा येऊन गेला, कारण मगाशी जी गाडी त्याला दिसली होती तिकडे आता ती गाडी नसून एक ट्रक होता. भला मोठा ट्रक. सतीशला काय करावं काय बोलावं काहीच कळत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना आपल्या गाडीवरचं नियंत्रण हलवू दिलं नाही आणि राजेश घाबरेल म्हणून त्याला ही गोष्ट सांगितली नाही. कदाचित मगाशी आपल्या वागण्यात काहीतरी चूक झाली असावी असा समज करून गाडी चालवू लागला. पण त्याचा हा गैरसमज दूर व्हायला त्याला फार काळ लागला नाही, कारण त्यानं पुन्हा मिररमध्ये बघितलं. त्या ट्रकच्या जागी पुन्हा एकदा तीच गाडी होती जी त्याला पहिली दिसलेली आणि पाठून सारखी सारखी हॉर्न वाजवत होती. काय रे कटकट आहे, दे ना साईड, त्याला जाऊ दे पुढे, कुठे चाललेत मरायला काय माहीत. हॉर्न वाजवून अक्षरशः हैराण केलं. राजेश संतापाने म्हणाला. सतीश तर पुतळ्यासारखा स्तब्ध झालेला, पण तरी त्याने गाडीला जायला साईड दिली तशी ती मागची गाडीसुद्धा पुढे जायला निघाली. गाडी जशी त्यांच्या बाजूने चालू लागली तशी दोघांनी एकताच त्या गाडीकडे पाहिले आणि आत घाबरायची वेळ एकट्या सतीशवर नव्हती तर राजेशवर देखील होती, कारण त्या बाजूच्या गाडीमध्ये ना ड्रायव्हर होता ना कोणी अन्य व्यक्ती. पूर्णपणे निर्मनुष्य अशी गाडी आता त्यांच्या बाजूने त्यांच्याच वेगाने जात होती. हे दृश्य बघून दोघांचेही धाबे दणाणले. सतीशने गाडी नियंत्रणाबाहेर जाण्याआधीच अर्जंट ब्रेक मारला आणि दोघेही बर्फासारखे गार पडून गेले. जसा त्यांनी ब्रेक मारला तसं बाजूच्या गाडीने सुद्धा 10-12 मीटर पुढे जाऊन ब्रेक मारला. दोघांच्याही काळजात धस्स झालं. भीतीची परिसीमा गाठली. ह्यावेळी त्यांचा सगळ्यात जवळचा शत्रू कोण असेल तर तो त्यांचं हृदय होता, कारण हृदयाची धडधड इतकी जास्त होत गेली की कोणत्याही क्षणी हृदय छातीचं बरगड्या फोडून बाहेर येऊन नृत्य करायला लागेल.
तर तू पण तेच बघितलंस जे मी बघितलं? राजेशनं घाबरत घाबरत विचारलं. पण सतीशचे तर त्याच्या बोलण्याकडं भानच नव्हतं. तो समोर एकटक बघत होता. तितक्या समोर थांबलेल्या गाडीमधून एक साऊंड वाजू लागला. सतीशला हा आवाज ओळखीचा वाटत होता. गाडी रिव्हर्स घेताना इंडिकेटर आवाज करतो तसलाच आवाज होता. समोरची गाडी हळूहळू मागे येत होती त्यांच्या जवळ. देवा, अजून कोणता अंत बघणार आहेस? राजेश मनातल्या मनात देवाचा धावा करत होता. सतीश, गाडी स्टार्ट कर, पळव इकडून लवकर. राजेश जोरात ओरडला. हवा जशी दगडाला आपटून जाईल तसं त्याचं बोलणं सतीशपर्यंत आपटून गेलं, पूर्णपणे व्यर्थ. कारण सतीश पुतळ्याप्रमाणे स्तब्ध गोठून गेला होता. राजेशनं त्याला जोरजोरात हलवलं तेव्हा कुठं तो भानावर आला. आता ही गाडी अजून जवळ आलेली. काहीतरी त्वरित करायला हवं. एक तर गाडी इकडून सुसाट न्यावी किंवा गाडीतून उतरून वाट मिळेल तिथे पळत सुटावे. पण ते म्हणतात ना, संकट काळात ना मन साथ देतं आणि नाही शरीर. या अवकाळीच्या कठीण प्रसंगी गाडी चालवायची सूदच जणू काही नियतीनं सतीशमधून हिरावून घेतलेली. गाडी अगदी जवळ आली तसं दोघांनीही ना आव बघितला ना ताव. गाडीचे दरवाजे उघडून त्या होत्या नव्हत्या त्या शक्तीने वाट मिळेल तसे पळत सुटले. राजेश डाव्या बाजूला बसलेला. तो रस्त्याच्या डाव्या बाजूच्या जंगलात गेला आणि सतीश उजव्या जंगलात. खूप जास्त घनदाट होतं. दोघेही मागे न बघता, कशाची तमा न बाळगता पळत होते. धावून धावून श्वास घ्यायला जड झाल्यावर दोघेही थांबले. जेव्हा भानावर आले तेव्हा समजलं आपण मुख्य रस्त्यापासून खूपच दूर जंगलात आलो आहोत आणि त्या दुष्काळात 13वा महिना की काय एकमेकांची सोबत सुटली. राजेशने थोडा वेळ एका जागी उभा राहून इकडे तिकडं पाहिलं आणि परत मागे फिरला सतीशच्या शोधात. तो मागे फिरणार तेच त्याला जंगलातून थोड्या आतमध्ये काही झाडांच्या आड एक धुरकटसा प्रकाश दिसला. अंधारातून तिमिराकडे जाणारा मार्ग की छलावा की अजून काही? राजेशचे पाय थोडे लटपटू लागले. रातकिड्यांच्या आवाजापेक्षा जास्त त्याला त्याच्या मनाचा आवाज ऐकू येत होता. इथूनच मागे फिरून जावं असं मनोमन त्याला वाटत होतं. पण एक शेवटची आशा म्हणून तो त्या उजेडाच्या दिशेनं निघाला. अंधाराची सवय झाल्यावर त्याला दिसले की तो प्रकाश एका बल्बचा आहे आणि त्याच्याच जवळ एक छोटीशी झोपडी होती. काय करावे? कोण असेल का? काही मदत मिळेल का? प्रश्नाची सरबत्ती मनामध्ये चालूच होती. जास्त विचार न करता त्याचे पाय आपसूक झोपडीकडे वळाले. झोपडीचे दार अर्ध उघडं होतं. कोणी आहे का आतमध्ये? राजेशनं जोरात विचारलं. आतमधून काहीच प्रतिक्रिया आली नाही. 2 पावले पुढे होऊन त्यानं दरवाजा ढकलून आत डोकावलं आणि आतमधलं दृश्य पाहून त्याची शेवटची आशासुद्धा मावळली. आतमध्ये माणसं कसली? प्रेत होती ती. जमिनीवर निश्चित पडलेली. पूर्णच्या पूर्ण प्रेतांची रास. सगळ्यांच्या मानेवर रक्ताचे पाट बाहेर आलेली. त्या सगळ्यांकडे पाहून वाटत होतं की यांची कत्तल आत्ता काही क्षणापूर्वी झाली असेल. सगळीकडे कुरबट दुर्गंध पसरला होता. राजेशला अशा 1000 मुंग्यांनी एकदाचा चावा घेतला जाणीव झाली. त्याची किंकाळी त्याच्या तोंडातच दबली आणि तो जीव मुठीत धरून पाठीमागे धावत सुटला. पुन्हा एकदा वाट मिळेल तसा तो धावत सुटला. दुसरीकडे सतीशला जेव्हा भान आले तेव्हा त्याला उमगलं तो गाडीपासून खूपच लांब जंगलात आलेला. आजूबाजूला काळोख. टाचणी पडली तरी आवाज घुमेल एवढी शांतता. सतीशच्या डोक्यामध्ये काय आले त्यालाच माहीत. तो तसाच माघारी फिरला. राजेश गाडीजवळच असेल. त्याला एकट्याला सोडून आपण इकडे पळून आलो. तो माघारी फिरून परत जाऊ लागला. मागासच्या जंगली श्वापदांच्या आवाजांची जागा आता शांततेने घेतली. इतकी शांतता की त्याला त्याच्या हृदयाचे ठोके पण ऐकू येत होते. सतीश चालत तर होता पण थोडं संशयास्पद. कारण तिकडून माघारी फिरल्यापासून त्याला त्याच्या चपलांच्या आवाजाखेरीज पाठीमागून अजून एका चपलांचा आवाज ऐकू येत होता. सतीशने आपल्या चालण्याचा वेग वाढवला तसा मागच्या पावलांचा वेग देखील वाढला.
आता मात्र सतीशची पाचावर धारण बसली. आता धावण्या वाचून पर्याय नव्हता. त्यानं पाठीमागं न बघताच धूम ठोकली. ती थेट गाडी पार्क केलेली तिकडं. गाडीजवळ मुख्य रस्त्यावर आल्यानंतर कुठे त्याला जरा हायसं वाटलं, कारण समोरच्या झाडीमधून राजेश देखील पळत पळत येत होता. चल पटकन, आपल्याला इकडून लवकर निघायला हवं, राजेश धापा टाकत म्हणाला होता. त्याच्यासोबत सुद्धा काहीतरी विपरीत घडलं हे समजायला सतीशला फारसा वेळ लागला नाही. आता जास्त वेळ दौडण्यापेक्षा इकडून लवकरात लवकर बाहेर पडणं महत्त्वाचं होतं. त्यांनी गाडी काढली. आता मात्र ती मगाचच्या विना ड्रायव्हरची गाडी तिकडे कुठेच नव्हती. त्यांना आणखीन बरं वाटलं. सतीश गाडी चालू करणार की तितक्यातच त्याला आठवलं, गाडीची चावी मगाशी गाडीमध्ये टाकून पळालो तेव्हा चावी गाडीतच होती. आता कुठं गेली? त्यांच्या विचारांचं चक्र संपायच्या आधीच त्यांच्या पाठीमागून त्याच्या डोक्यावर जोरात प्रहार झाला. डोकं सुन्न आणि बधीर होत गेलं. सर्व अवयव लुळे पडले. रक्ताची चिळकांडी उडाल्याची एक शेवटची भावना त्याच्या मनात आली आणि काही समजण्याच्या आधीच दोघांची शुद्ध हरपली, ती कायमचीच. ए चल चल, बॉडी ठिकाणी लगाव बे, इनके टाइम. ए चल चल, बॉडी ठिकाणी लगाव बे, इनकी टाइम कम है, जग्गा त्याच्या साथीदारांना सांगत होता. इनकी ऐसी की तैसी, कितनी भारी बॉडी है, क्या खाए साले, मुंह कम आता ज़्यादा चलाओ, मुंह कम हाथ ज़्यादा चलाओ, दूसरा शिकार आने से पहले इनका ठिकाना लगाना ज़रूरी है. जग्गा आणि त्याचे साथी रोज रात्री अपरात्री ना जाणे किती वर्षापासून या रस्त्यावर लूटमार, चोरी, डकेती करत होते आणि आज नेमकं आयतेच राजेश आणि सतीश त्यांच्या हाती गवसले. दोघांच्या शरीराची विल्हेवाट लावल्यानंतर ते सगळे शेकोटी पेटवून ड्रिंक करायला बसले. कितने दिनों बाद बड़ी शिकार आई भाई, साला अगर वो क्या कहते उसको, तेरी वो ऑटो ड्राइवर वाली गाड़ियाँ ना होती तो ये शिकारी भी हाथ से चले जाते. अभी रमन तू और ये नया छोकरा इसको लेके कल शहर जाना और ये इन दोन शानों की गाड़ी बेच के आना अच्छे दाम में. भाई वो तो जाने दीजिए, लेकिन हमारी उस झोपड़ी वाली मरने की एक्टिंग कैसे लगी? अरे सब बढ़िया मेरे बच्चों, मेरे 3 शेर हो तुम, अभी जश्न मनाओ. सगळे एन्जॉय करून झाल्यावर जग्गा परत उठला. दुसरी कोणती गाडी येते का बघायला. भाई आज के लिए बस हुआ ना, अब कल करते हैं बाकी काम. अरे अभी तो ज़्यादा देर नहीं हुई, क्या करेंगे बैठ के, एक और शिकार करते, चल गाडी निकालो. त्यांनी गाडी काढली आणि पुन्हा रस्त्याच्या सुरुवातीला जाऊ लागली. गाडीनं स्पीड पकडलं. रस्ता मोकळा असल्याने ते कशी गाडी चालवत होते. सगळ्याच्या सगळे जास्त झालेली ड्रिंक्समुळे पूर्णपणे नशेत होते. काळाचे वेळेचे भान नव्हते. आपण काय करतो, कुठे चाललोय, कदाचित आपण कोण आहोत याचंही भान नसावं. समोरून भरधाव वेगात एक गाडी येत होती. नशेमध्ये असलेल्या त्यांना याची कल्पना यायला कदाचित वेळ लागला. ती गाडी वेगाने त्यांच्या गाडीच्या दिशेने येत होती. नशेमुळे हात पाय मन कधीच नीट साथ देत नव्हते. समोरच्या गाडीचा प्रकाश डोळ्यावर हावी झाला तसंच सगळ्यांनी डोळे मिटून तोंडावर हात ठेवले आणि मोठ्या आवाजात समोरची गाडी या गाडीवर येऊन धडकली. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सगळे गाडीच्या बाहेर एखाद्या कागदाच्या कपटाप्रमाणे फेकले गेले. जग्गाला शुद्ध आली तेव्हा तो जमिनीवर रक्ताच्या थरोळ्यात पडला होता. आसपास काय चाललंय हे समजायला त्याच्या मेंदूने थोडा कालावधी घेतला. थोडा कुतत कसाबसा त्याच्या पायावर उभा राहिला. शरीरावर अपघाताने जागेजागी फरफटले, खरचटले. त्यातून रक्त निघून जीवघेणी वेदना सुरू होती. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याचे तीनही साथी निश्चित पडून होते. ते मृत झालेले होते. कोणाची मान गेलेली, कोणाचे हात, कोणाचे पाय. समोर गाड्या होत्या. एक त्याची आता पूर्णपणे चुराडा झालेला आणि दुसरी समोरची. त्या गाडीला मात्र थोड्या पण स्क्रॅचेस नव्हत्या. त्याने डोळे पुसून नीट निरखून पाहिले आणि त्याला एक जोरदार धक्का बसला. ही त्या दोघांची सतीश आणि राजेश यांची गाडी होती. त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. असं कसं शक्य आहे?
त्या समोरच्या गाडीची लाईट पुन्हा पेटली गेली. इंजिनचा आवाज आला. गाडी स्टार्ट होऊन जग्गाच्या दिशेने येऊ लागली. गाडीनं एकदम वेग वाढवला. जग्गा तिकडून हलायच्या देखील मनस्थितीत नव्हता. पळायचं तर दूरच. ती गाडी जग्गाच्या अजून जवळ आली. वेगाने, अजून वेगाने, सुसाट, जणू शरीराचा वेध घेत. जग्गाची कायमची शुद्ध हरपण्याच्या आधीच त्याला दिसले ड्रायव्हिंग सीटवर कोणीच नव्हते.